नमस्कार मैत्रिणींनो, कुंकू टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत। तर आता आज आहे मार्गशीर्ष तिसरा गुरुवार आणि इथं छान अशी पूजा मांडलेली आहे आणि संध्याकाळचे वाजलेले आहे 6:15 घड्याळामध्ये आणि इथं मस्त आम्ही आता दिवा बिवा लावलाय आपल्या देवी। तर आमच्या रुशांग आणि पप्पा बॅट बॉल खेळतात, इथं क्रिकेट, तुळशीला दिवा लावून घेतलाय आणि आमचा बच्चा मोठा बच्चा करतो इथं स्टडी। तर खूप असं जास्त अभ्यास असतो, होमवर्क असतो आमच्या मोठ्या बच्चाला, आहे का नाही। आणि आई काय करते किचनमध्ये, तर आज काय बनणार आहे आपल्या किचनमध्ये, आज छोले भटुरे। तर आता छोले भटुरे बनणार आहेत। तर ज्योतीने इथं छोले टाकलेले आहेत शिजायला। हां, तर रात्रीच भिजू घातले होते छोले आणि आता शिजायला टाकलेत खडा मसाला आणि हळद टाकून। आणि इथं भटुऱ्यांचं पीठ पण मळून घेतलंय आणि आता सगळं कापून घेते आता भाजीपाला। तर यामध्ये कांदे, टमाटो, कोथिंबीर आणि लसूण आलं, तर सगळं आता आपल्याला चॉपरमध्ये कट करून घ्यायचंय। तर मैत्रिणींनो, आज आहे लक्ष्मीचा तिसरा गुरुवार आणि आमच्या ज्योतीला पण असतो मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचा उपवास आणि लक्ष्मी देवीला आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। तर छोल्याचा नैवेद्य देवतांना खूप आवडत असतो, लक्ष्मी देवीला आवडतो। तर आज त्याच्यामुळे आम्ही करणार आहोत छोले भटुरे आणि मुलांनाही मुलांचीही खूप दिवसाचं डिमांड होती ज्योतीला की आम्हाला छोले भटुरे खायचे। आम्ही दोघे आलोय किचनमध्ये आणि लागलोय तयारीला। तर आता इथं ज्योती कट करून घेते सर्व भाज्या आणि तोपर्यंत आपले छोले पण इथं शिजतात। तर चला आता करूया आपण छोले भटुरे आज आपल्या किचनमध्ये एकदम सोप्या पद्धतीने। आता चॉकरमध्ये टाकायला आहे ना, असं बारीक करून घेतलं ना एकदा म्हणजे चांगलं होतं, मस्त पटकन बारीक होतं। वा, तर एवढा कांदा चॉकरमध्ये बारीक केलाय। आता टोमॅटो करू बारीक, एकदम मस्त बारीक होतं त्याच्यामध्ये, एकदम सोप्या पद्धतीने। त्यामध्ये ब्लेड आहे आणि फक्त ठेवायचं, त्यामध्ये दोरी वाढायची। मस्त बारीक झालं। तर मैत्रिणींना, आपल्या किचनमध्ये अशा आधुनिक साधनांचा वापर केला पाहिजे, झटपट असं स्वयंपाकाला मदत होते। तर यामध्येच आता कांदा आणि टोमॅटो आपलं छान असं बारीक झालेलं आहे। सुट्टीच्या दिवशी काहीतरी खास नाश्ता बनवण्याचा विचार करत असाल तर छोले भटुरेची ही रेसिपी नक्की ट्राय करा। लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते। तर सर्वप्रथम कढईमध्ये आपण साजूक तूप आणि तेल एकत्र टाकलेलं आहे आणि इथं आपण आता हे छोले शिजवून घेतलेले आहे तमालपत्र आणि हळद टाकून, आणि त्यासाठी आपण सुहाना छोले मसालाही वापरणार आहोत। तर आता छोले शिजवून घेतले, सर्व कांदा टोमॅटो सर्व कापून घेतलंय आणि कढई इथं तापलेली आहे। तर कढईमध्ये घालूया थोडंसं जिरं आणि जिरं लाल होऊन तडतडल्यानंतर आपण यामध्ये टाकूया लसूण आणि आल्याची पेस्ट। तर लसूण आल्याची पेस्ट आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे तेलामध्ये। लसूण आल्याची पेस्ट छान अशी परतल्यानंतर आपल्याला आता यामध्ये घालायचा आहे आपण चिरून घेतलेला कांदा। तर इथं आता ऋग्वेद ऋषांची सुरू झालेली आहे गडबड जेवणासाठी आणि आता आपण थोडंसं कांदा परतवायला थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्यामध्ये। तर मीठ टाकल्यावर कांदा छान असा परततो, कांदा थोडाशी गुलाबी रंगावर झाल्यावर यामध्ये टाकलेला आहे आपण बारीक केलेला टोमॅटो आणि आता यालाही छान असं परतून घेऊया, बराच वेळ असं परतून घेऊया। तर इथं आपल्याला कांद्याची आणि टोमॅटोचीच प्युरी करायची आहे। तर 10-15 मिनिटं कांदा आणि टोमॅटो परतल्यानंतर आपण पुन्हा एका बाजूला केलेला आहे आणि ते तेल परत
कढईमध्ये आलंय, तर त्यामध्ये आपण आता घालूया सर्व मसाले। तर या मसाल्यामध्ये आम्ही टाकलेले आहे धना पावडर, किचन किंग मसाला, लाल मिरची पावडर आणि नंतर सुहाना छोले मसाला। तर अशा पद्धतीने हे मसाले सर्व तेलामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर थोडा वेळ परतून घेऊ आणि मग नंतर मिक्स करून आपण हा सर्व मसाला बराच वेळ परतून घेऊ। तर छोल्यासाठी आपला मसाला छान असा शिजतोय, तर तोपर्यंत आपण पाहूया भटोऱ्याचं पीठ। तर इथं आता भटोऱ्याचं पीठ आपण मळून ठेवलेलं होतं, तर ते मस्त असं भिजलेलं आहे। तर ते पीठ मळण्यासाठी आपण काय काय वापरलं तर हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते। तर सर्वप्रथम आपण एका भांड्यात मैदा, रवा चाळून घेतला आणि तो नीट मिक्स करून त्यामध्ये 2 चमचे तेल, खाण्याचा सोडा, दही, साखर आणि चवीनुसार मीठ घालून हे चांगलं मिसळून आणि कोमट पाण्याने मऊ असं पीठ तयार करून घेतलेलं आहे। तर आता आपलं हे पीठ छान असं भिजलंय आणि आपण छान असं हे मळून घेतलेलं आहे। तर भटोऱ्याचं पीठ कधीही 2 तास अगोदर मळून ठेवायचं आणि अशा पद्धतीने हे गोळे आपल्याला या पिठाचे तयार करून घ्यायचे आहे भटोरे करण्यासाठी। तर तुम्ही पाहू शकता भटोऱ्याचं पीठ मऊ करून आणि गोळे करून ठेवेपर्यंत आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। कांदा आणि टोमॅटो छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला। तर थोड्या वेळ पुन्हा परतून घेऊ आपण हे मसाले आणि आता यामध्ये टाकूया थोडीशी कोथिंबीर। तर ग्रेव्हीमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकल्यावर त्याचा फ्लेवर छान येतो। तर आता आपण छोले यामध्ये मिक्स करूया। तर छोले एकदम छान असे शिजवून घेतलेले आहेत आणि आता सर्व ग्रेव्ही छोल्यामध्ये मिक्स करून आणि थोड्या वेळ यावर झाकण ठेवू आणि याला तेल सुटेपर्यंत। तर तेल सुटलेलं आहे छान असं। आता आपण यामध्ये घालूया गरम पाणी। तर गरम पाण्याने काय होतं, याचा स्वाद पण टिकून राहतो आणि याला छान अशी तर्री येते। तर बघा किती सुंदर असं तर्रीदार असे आपले छोले तयार झालेले आहे। तर अगोदर थोडंसं मीठ घातलेलं होतं कांद्यामध्ये, तर वरून थोडंसं पुन्हा मीठ टाकू आणि आता याला 10-15 मिनिटं उकळी काढून घेऊया। तर चला तोपर्यंत आपण आता इकडं भटुरे तयार करून घेऊ। सर्वप्रथम आपण पोळपाट आणि लाटण्याला तेल लावून घेऊ आणि केलेले जे उंडे आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला हे भटोरे लाटून घ्यायचे आहेत। तोपर्यंत कढईमध्ये तेल तापलेलं पाहिजे आणि आता आपण सोडूया तेलामध्ये भटोरा। तर सुंदर असं मस्त फुगलेला आहे आपला भटोरा आणि तुम्ही पाहू शकता किती छान असा रंग पण आलेला आहे आणि खूप सुंदर असं आपले भटोरे तयार झालेले आहेत। तुम्ही सुद्धा नाश्त्यात काही खास बनवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ही ट्रिक स्टाईल छोले भटुरेची रेसिपी ट्राय करू शकता। ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे। इथं आता आपण सर्व भटुरेही घेतलेले आहेत तळून आणि आता आपण इथं करूया ताट। तर हे ताट सर्वप्रथम आपण देवीला दाखवूया, लक्ष्मीला। नमस्तेस्तु महामाई श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते। तर चला तर मैत्रिणींनो, आपण हे आता छान असं ताट वाढून घेऊया। तर आपलं छोले भटुरेची रेसिपी सुंदर अशी झालेली आहे आपल्या किचनमध्ये। तर पहा आपले छोले किती सुंदर असे तयार झालेले आहेत, एकदम तर्रीदार, तोंडाला पाणी आणणारे। तर चला आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जरूर करून पहा आपल्या किचनमध्ये बनवलेल्या रेसिपीनुसार छोले भटुरेची रेसिपी। तर एकदम सोप्या पद्धतीने आहे ही रेसिपी। तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये।